मित्रांनो, व्हिडिओ बनायचं कारण असं आहे, पूर्ण महाराष्ट्राला एक माझं नम्र निवेदन आहे की आता 20 तारखेला विधानसभाचं मतदान येतं आहे. तर संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनींना माझं एकच नम्र निवेदन आहे की एकही मतदार बंधूंनो आणि बहिणींनो कोणीच मतदान केल्याशिवाय राहू नका, मतदानापासून वंचित राहू नका. कारण की हे तुमचं एक मतदान हे अनमोल ठरणार आहे आणि एका मताने या महाराष्ट्राचं भविष्य घडणार आहे. एका मतावर कोणी का उमेदवार असे ना, एका मतावर सुद्धा तो निवडून येऊ शकतो. आणि जर समजून का एक मत एखाद्याला अपुरं पडून तो निवडून नाही आला तर ते तुम्हाला पश्चाताप होईल की चला आपण कधी गेलो असं मतदान करायला तर अमुक उमेदवार निवडून आला असता बा. आणि दुसरी गोष्ट, मतदान कोणाला करायचं आणि कोणाला नाही करायचं हे माझ्यासारखे भरपूर तुम्हाला सांगण्याकरता येणार आहे. कारण की हा जो नेम आहे मला बी लागू पडतो बरं का, माझ्याकडे बी येणार आहे की याला मतदान करा त्याला मतदान करा. पण मी तुम्हाला एक सांगतो की मनबुद्धीचा प्रधान मनासंगे नारायण. जुनी म्हण एक आहे की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. तुम्हाला जिथे योग्य माणूस वाटत असेल किंवा जो काही शेतकऱ्याच्या हिताचं उमेदवार असेल किंवा पक्ष असेल ते विचारपूर्वक आत्मजागृत करून मनाला कुठेतरी शांत डोक्याने जाऊन सण तुम्हाला मतदान करायचं आहे. कारण की मतदानाची वेळ 5 वर्षांनी एकदा येते. आता आपण समजा एखादी आपली मुलगी जर कोणाच्या घरी द्यायची असेल तर आपण त्यांचा पूर्ण बायोडाटा पाहतो. तेव्हा मुलगी आपण लग्नासाठी एखाद्या मुलाला देतो आणि त्याचा संपूर्ण बायोडाटा पाहतो. तसं जेवढे बी उमेदवार असतील, कितीही उमेदवार असो, तर संपूर्ण बायोडाटा हे मतदार बंधूंना माहिती असतं. तर तुम्हाला एकच सांगतो की आता हा महाराष्ट्र जर तुम्हाला वाचवायचा असेल किंवा सुरळीत राज्य चालायचं असेल किंवा जर तुम्हाला शेतकऱ्याला वाचवायचा असेल, शेतकऱ्याच्या हिताचं जो काही तुम्हाला एखादी उमेदवार दिसत असेल त्याला तुम्ही आवर्जून मतदान करा. पैशाच्या मागे पळू नका. कारण की पैसे भरपूर देतात आणि जे पैसे देतात ते काही त्यांचा बंगला, गाडी, माडी, शेती, जुमला विकून देत नाही. तो पैसा त्यांना कुठून कमवलेला असतो हे तुम्हाला बी माहिती आहे, मला बी माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु तुम्हाला एक सांगायचं आहे, आता माझं वजन आहे 50 किलो. आता मला जर एका मताचे जर 500 रुपये भेटत असेल तर मी काय किलो पडलो, फक्त 10 रुपये किलो. म्हणजे मला 10 रुपये किलोने तो सामनेवाला खरेदी करून घेतो आहे, 10 रुपये किलो. आणि तुम्ही साधं ते बायलर चिकन घ्यायला जा तर ते 260 रुपये किलो आहे. म्हणजे आपल्यापेक्षा त्या चिकनची किंमत जास्त आहे. म्हणून तुम्ही असे कुठे पैशाला ना बळी पडता. तुम्हाला पैसे घ्यायचे तर घ्या. कारण की हा नियम मलासुद्धा लागू पडतो. कारण की पैसे ते काही मी पहिलेच बोललो ते काही शेती जुमला इष्ट टिकून तुम्हाला देता नाही. पण हे जे तेव्हा पैसे तुम्हाला देतील तर तुमचं त्यांच्याकडे जाण्यासाठी कुठलंही नाक राहणार नाही की बुवा आमचं अमुक काम करून द्या का ढमुक काम करून द्या. ते तुम्हाला त्या टायमाला असं प्रत्युत्तर देतील की चोदीच्या तुले 500 रुपये दिले, तू आता काय माझ्याकडे. म्हणजे असं त्यांचं प्रत्युत्तर राहील. हे मी तुम्हाला गावंढळ भाषेमध्ये सांगतो आहे. म्हणून मित्रहो, तुम्हाला मतदान करायचं आहे. हे जे वोट आहे आपलं 5 वर्षातून एकदा याला शाई लागते. आणि ही शाई का लागते की हा पुरावा असतो, ही वोटिंग हा पुरावा असतो की मी अमुक माणसाला वोटिंग केलं आहे बा. तर हे 5 वर्षानंतर एकदा याला शाई लागते. म्हणजे समजा एक सवासीन होतं आहे 5 वर्षानंतर हे वोट. तर आपल्याला कुठला उमेदवार काय करू शकतो, कुठला उमेदवार काय नाही करू शकतो हे प्रत्येकाला माहिती असतं. मतदान जेव्हा होतं ही सत्य आणि असत्याची युद्ध असतं. तर सत्य आणि असत्य हे तुम्हाला पण कळतं. तर मित्र हो, केव्हाही सत्याचं आयुष्य भरपूर असतं, असत्याचं आयुष्य थोडं कमी असतं. म्हणून सत्यता पाहून मतदान करा हीच नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.